गेल्या काही वर्षांमध्ये शहरांमधून चुली ह्या जवळपास इतिहास जमा झाल्या होत्या। चुलींच्या नंतर इतिहास जमा झाले होते ते म्हणजे रॉकेल। आता इतिहास जमा झालेल्या या सगळ्या गोष्टी पुन्हा वापरात येत आहेत। चुलीनंतर रॉकेलचे स्टोव पेटणार आहेत, कारण राज्यात घरगुती सिलेंडरची कमतरता जाणू लागल्यानं राज्य सरकारने नागरिकांना रॉकेल उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू केला आहे। गॅस सिलेंडरसाठीच्या रांगा कमी होत नसल्यानं राज्य सरकार पुन्हा रॉकेलकडे वळलंय का? पाहूया खास रिपोर्ट। गॅस सिलेंडरला रॉकेलचा पर्याय। रॉकेल स्टोवला येणार अच्छे दिन। सरकार रॉकेल वितरित करणार। राज्यातल्या शहरात सध्या हेच चित्र आहे। गॅस सिलेंडर वितरण केंद्रासमोरची गर्दी काही हटायला तयार नाहीये। भलेही केंद्र आणि राज्य सरकारकडून देशात गॅस सिलेंडरचा मुबलक साठा असल्याचा दावा केला जात असला तरी गॅस सिलेंडरसाठीच्या रांगा कायम आहेत। त्यावरून तुम्हाला राज्यातल्या घरगुती गॅस सिलेंडर पुरवठ्याची कल्पना आली असेल आणि म्हणूनच आता राज्य सरकारनं पुन्हा एकदा रॉकेलकडे मोर्चा वळवलाय। जे केरोसिन डीलर्स आहेत त्यांच्याकडे आपण हे केरोसिन देऊ। त्याचबरोबर हे IOCL, BPCL, HPCL यांचे जे पंप आहेत, कंपन्यांचे पंप, तिथे सुद्धा आपण हे केरोसिन उपलब्ध करणार आहोत की जेणेकरून जे इतर ठिकाणी जे भेसळ वगैरे होतात ते होणार नाही। नागरिकांना रॉकेल उपलब्ध व्हावं यासाठी आता राज्य सरकार केंद्राला साकडं घालणार आहे। तसंच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर पुन्हा एकदा राज्य सरकारला आपली भूमिका मांडावी लागणार आहे। नागपूरच्या हायकोर्टाने एक इशारा मारला होता की ज्यांच्याकडे उज्ज्वला आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता केरोसिन देण्याची गरज नाही। त्यामुळे केरोसिन असून सुद्धा आपण देत नव्हतो, पण आपण हायकोर्टाला आता कळवलेलं आहे की प्राप्त परिस्थितीमध्ये एक अतिशय अडचणीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आम्हाला हा केरोसिनचा सुद्धा लोकांना उपयोग करण्यासाठी केरोसिन जे आहे ते उपलब्ध करून द्यावं लागेल। खरं तर एकेकाळी रॉकेल घराघरात जळाऊ इंधन म्हणून वापरलं जात होतं। रॉकेल स्टोवचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता। रेशन दुकानात रॉकेलची विक्री केली जायची, त्यासाठी अनुदानही दिलं जात होतं। पण 90च्या दशकात चित्र बदललं। देशात घरगुती गॅसचा वापर वाढला आणि 2020 साली केंद्र सरकारनं रॉकेल विक्रीवर मर्यादा घातल्या। पुढे टप्प्याटप्प्यानं केंद्रानं रॉकेलचा पुरवठा कमी केला, पण आता राज्य सरकारकडून रॉकेल वितरित केलं जाणार आहे। पेट्रोल पंपच्या माध्यमातून तुम्ही आता केरोसिन सर्वसामान्य लोकांना वाटणार आहेत, पण ते सर्वसामान्य लोकांकडे स्टोव तर असले पाहिजे, कारण उजाला ज्यांच्याकडे आहेत म्हणून केरोसिन देऊ नये असं माननीय उच्च न्यायालयाच्या एका निर्देशावरती ही बंदी आणली होती। मग आता परत स्टोव तुम्ही आपण देणार आहात का? एक तर तुम्ही बघितलं असेल इलेक्ट्रिकल इंडक्शन स्टॉक पूर्ण संपत आलेला आहे। म्हणजे सरकार म्हणून जे या डिझास्टरसाठी जे उतरलं पाहिजे होतं ते कुठेही दिसत नाहीये। राज्य सरकार पुन्हा रॉकेल वितरण करणार असल्यानं अडगळीत पडलेल्या रॉकेल स्टोवला अच्छे दिन येणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।